मॉमचं हे नेहमीच आहे हो. डॅड, प्रत्येक पार्टीची एक ठरलेली वेळ असते आणि मला ती वेळ चुकवायला आवडत नाही. अजून किती वेळ लागणार आहे हिला तयार व्हायला? मी बघतो. मिसेस खानविलकर, किती वेळ आहे अजून? आले आले. रेडी आहे मी. बस हा गजरा माळला की निघायचंच. डॅड, ही अशी येणार आहे पार्टीला? तुम्हाला माहितीये ना आजची पार्टी आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते. मग आपल्या स्टेटसला शोभतील असे कपडे घालायला नकोत का? कोण होत आपण? खानविलकर फिटनेस ग्रुपचे ओनर्स. मी साडी बदलून येते. गरज नाहीये. बदलून सुद्धा काय वेगळी दिसणार आहेस तू? ज्या ठिकाणी आपण जातोय ना तिकडच्या मोलकरणी सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या साड्या नेसतात. कळतंय का तुला मिसेस खानविलकर? अशा ठिकाणी जाऊन आमची लाज काढण्यापेक्षा तू नाही आलीस तर जास्त बरं आहे. चल रे. हॅलो. उचलला उचलला. बोल बोल. कोण बोलतंय? मी मिसेस खानविलकर बोलते. तुम्ही कोण बोलताय? शकू ना ग तू? तुम्हाला माझं माहेरचं नाव कसं माहिती? नुसतं नावच नाही, सगळंच माहितीये. शाळेत सानेबाईंना बोळे मारून हैराण करायचीस तू आणि शिक्षा अख्ख्या वर्गाला व्हायची. मधल्या सुट्टीत भिकूच्या वडापावच्या बदल्यात गृहपाठ करून द्यायचीस. आठवतंय का? कुणाचीही हिंमत नव्हती तुझ्या पुढ्यात उभं राहायची. अशी दांडगड शकू होतीस. नलू, मी ओळखले तुला. अगं, काय पत्ता आहे तुझा? काही फोन नाही, पत्र नाही. तू कशी आहेस? अजिबात बरी नाहीये. तुला भेटल्याशिवाय बरं वाटणार नाही. मग तू आत्ताच्या आत्ता भेट मला. मी पत्ता पाठवते तुला. लगेच ये तू इथे. पाठव पाठव. राहायलाच येते तुझ्याकडे. अगं येच. कधी एकदा तुला भेटते असं झालंय ग शकू. मलाही कधी एकदा तुला भेट. हॅलो. आई, काय झालं? तू गेला नाहीस? आई, तिथे आपल्याला कुठे बोलवलं होतं? आपल्या स्टेटसला बोलवलं होतं. मग मी खानविलकरांच्या नावाला शोभतील असे आपले महागातले कपडे ड्रायव्हर काकांबरोबर दिले पाठवून. ते जाऊ दे, तू सांग काय झालं? कोणाशी बोलत होतीस? अरे, माझी लहानपणची मैत्रीण नलू, तिच्याशी बोलत होते मी. अगं मग फोन का कट केलास? बोलायचंस ना. दे फोन. मी लावून देतो फोन नलू मावशीला. मी बोलतो तिच्याशी. ऐक ना, तिचा ना हा नंबर सेव्ह करायचा आहे आणि तिला ताबडतोब पत्ता पाठवायचा रे. करणार करणार. अगं आई, फोन वाजतोय. आई, शकू मावशीचा फोन आहे. हॅलो. हॅलो. हा काका. काका नाहीये, मुलगा आहे तिचा, नलू मावशी. मी पण मावशी नाही, मुलगी नलूची. हो मॅडम, कोण पाहिजे आपल्याला? शकू. कोण शकू? इथे कोणी शकू बिकू राहत नाही. निघा. ओ
बाजूला बाजूला मॅडम आल्या बाजूला. ही आमची मुलगी अवनी. घरात सगळे हिला स्वीटू म्हणतात. बोलणं ऐकून असं वाटलं होतं कोणीतरी चवळीच्या शेंगेसारखी मुलगी असेल. ही असली धोंड गळ्यात मारायला माझा मुलगा काय बीजवर नाहीये. कोण आहे ते लोक? डोळे फुटलेत, दिसत नाही गाडी आहे समोर. ते भिकारी लोकांना हकलवून लावायचं. हा लगेच काढतो मॅडम. अहो तुम्ही अजून इकडेच. हो निघा, मॅडमने परत जर पाहिलं ना तर माझी नोकरी जाईल. शकू, मिसेस खानविलकर इथेच राहतात ना? म्हणजे मोठ्या मालकीन? हा हा, मी तिची लहानपणीची मैत्रीण आहे. त्यांनीच मला बोलवलंय. जरा विचारा ना दादा. थांबा. हा मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. मॅडम तुमचं नाव काय? हा शकू, नलू, नलिनी, नलू सांगा. नलू. नलू म्हणून सांगतात. हा हा ठीक आहे मॅडम. ओके ओके. येस येस. या. सरळ जावा. स्वीटू, हे बघ, ही माझी शकू. इतक्या वर्षानंतर सुद्धा ओळखलंस तू मला. शकू, नलू, शकू. अगं किती वर्षाने दिसलीस तू मला. अगदी तशी आहे, काही फरक नाही तुझ्या. अगं आणि तुझे केवढे लांब सडक केस होते. हे पण हेही छान दिसतंय ना. पण तरी तुम्हाला बाहेर भेटली असतीस ना, ओळखलं असतं मी माझ्या शकूला. तू का भेटली नाहीस मला? स्वीटू, स्वीटू कुठे? स्वीटू, ए चिन्या, काय रे, काय झालं? अहो स्वीटू कुठे बाबा? कशाला हवे? अहो बोल, स्वीटूला सांगणार, बोलवा ना तिला. अरे 100 वर्ष आयुष्य आहे. आता चिन्या विचारत होता. ए सुमन, हे पाणी घेऊन ये ग. आणते आणते. वहिनी, भेटली का तुमची मैत्रीण? हो भेटली भाऊजी. हा. सांगते. हा हा, सावकाश सावकाश. हा सुमन चल. बहिणी, काय झालं? शिऱ्याची तयारी करायला घे. भाई पैशाचं काम झालं. उद्या पैसे मिळणार. खरंच? अरे सवाल आहे का? अगं एक आनंदाची बातमी. आपल्या स्वीटूची राहायची सोय झाली. आई, दादा आले. अरे आला तुम्ही? पाणी. अहो काय झालंय? अहो पाणी घ्या ना. ए दादा, काय झालं रे? काय झालं दादा?
जिग्नेश शेठ ती आपली स्वीटू, ती या घरची लक्ष्मी आहे. ती या घरात असेपर्यंत आपल्याला काहीही कमी पडणार नाही. भाजी मी केलीये. काय झालं दादा? पुढच्या महिन्यापासून माझा पगार दुप्पट होणार आहे. काय तुम्ही पण, ही काय पद्धत झाली का आनंदाची बातमी सांगायची? अरे वा दादा, देवच पावला बघा. सुमन, देवापुढे साखर ठेव ना. हो वहिनी, लगेच आणते. तेच म्हणते मी, असं कसं आपल्याकडे पैसा येत नाही? अरे वा, आता पैशाचं झाड लागलंय समजा. आता पैसाच पैसा. पैशाचं झाड, झाडावरती पैसा. अरे गाणं झालं. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला पोट भरून खिस्सा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला पोट भरून खिस्सा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला पोट भरून खिस्सा. पैशाचं झाड. पोळीवर साजूक तुक बाई, तुक बाई. पैशाचा आगळच रुक्क बाई, रुक्क बाई. हातात बांगड्या, गळ्यात हार, शोभतो शोभतो. पैठणी पदरावर झरतारी मोर, नाचतो नाचतो. फुबाई फू, फुगडी फू, फुबाई फू, फुगडी फू. थुई 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 थुई. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैशाचं झाड, झाडावरचा पैसा. पैसा पैसा फुगून गेला पोट भरून खिस्सा. पैशाचं झाड. पण भाऊजी, भरलेल्या खिशासाठी घर थोडं छोट आहे ना. नो प्रॉब्लेम वहिनी. मजल्यावरती मजला चढवू, 1 2 3 4 5. मजल्यावरती मजला चढवू, आभाळाला 56 भिडवू. चांदण्याची मग घरातच स्वारी. डोकावेल चंद्रमा आपल्या दारी. चांदण्याची मग घरातच स्वारी. डोकावेल चंद्रमा आपल्या दारी. अरे यार, आईची अंगाई स्वप्नांचा साज. मलाच विसरून जाईना. ढगांची उशी निजायला. ढगांची उशी निजायला. अन पैशाचं झाड खाली उतरायला. खाली उतरायला. खाली उतरायला. काका चला निघायचंय. All right. Good morning. गुड मॉर्निंग बेबी. केवढं आहे जाड भरड फूल. मला जाड्या गोष्टी आवडत नाहीयेत, हे माहिती नाहीये का तुम्हाला? चुकून झालं मॅडम. बेबी तू बस ना. नाव सी. एनिवे डॅड, तुमचा मूड खराब होता ना, म्हणून तुमच्यासाठी आज खास ब्रेकफास्ट. इडली आणि चटणी
प्रत्येकी 2-2 इडल्या. पोटभर ब्रेकफास्ट करायचा. हा, पोटभर? पोटात कुठे गायब होतील कळणार पण नाही. नो नो डॅडीजी, मी तर पोटभर खाणार. ब्रेकफास्ट बघूनच माझ्या तोंडाला किती पाणी सुटलंय बघा ना. पाणी सुटलं ना. पण इतका सॉलिड ब्रेकफास्ट आहे आणि ओम आहे कुठे? मिसेस खानविलकर, काय झालं? ओंकार कुठे आहे? हो, ओंकार बाहेर गेलाय. आई, दादांचा पगार दुप्पट झालाय ना, मग तर त्या आनंदात पुरणपोळ्या करू. ऑर्डरचं थोडं पुरण उरलंय तर आपल्या वाटच्या होतील त्यात. करू? चालेल, कर. शिबाबा, आधी सुचलं असतं ना तर पुरणपोळी सोबत कटाची आमटी केली असती. शकूला फार आवडायची पुरणपोळी आणि कटाची आमटी. हो, आमटी नाही ना तर दूध. स्वीटू, आठवणीने ना तिच्यासाठी पुढच्या वेळेला ना आपण पुरणपोळ्या घेऊन जाऊया. चालेल, नक्की नेऊ. ओ काका बॉल द्या ना. बॉल द्या ना काका. काका बॉल. हो काका, बॉल द्या ना. बॉल द्या ना. ओ काका बॉल द्या काका. इकडे, अरे इकडे या ना यार, इकडे या ना. ओ काका, बोलवलंय बघा तुम्हाला तिथं. अहो तिथं बोलवलंय बघा. काका, एक मिनिट. लागलं नाही ना तुम्हाला? काय झालं? चक्कर आली का? लागलंय का तुम्हाला? ते माहित नाही. बर, ठीक आहे. अहो थांबा. लेस बांधलीये कोणीतरी. थांबा. नाही मी करतो. काका, तुम्ही जवळपास राहता का? हा. चला. नाही, नको. घरी जायची वेळ नाही झाली माझी. हा. म्हणजे? हो, लागलंय तुम्हाला. चला, डॉक्टरांना फोन कर. शकून अगं, अशी अचानक कशी रजा घेता येईल? ते कामं खोळंबतात ना. हो, एकाच तर दिवसाचा प्रश्न आहे. दादा, आणि शकू मावशींचं घर सुद्धा एवढं मोठं आहे ना, महाल वाटतं. हो नाही? हो ना. आणि आता मी त्यांच्याकडे राहायला जाणार आहे म्हणलं तुमची ओळखही होईल त्यांच्याशी. आणि आईच्या लहानपणचे एवढे किस्से आहेत ना त्यांच्याकडे सांगायला, तुम्हाला ऐकायला खूप मजा येईल. त्या खूप गोड आहेत. हो ना आई? हो ना. अहो, आणि तसंही आपण तिच्या लग्नाला जाऊ शकलो नाही. लग्नाच्या वाढदिवसाला तरी जाऊया. आत्ताच्या आत्ता तुमच्या साहेबांना फोन करा आणि त्यांना सांगा मला आज येता येणार नाही म्हणून. स्वीटू बाळा, तुला माहितीये ना की मला जर सुट्टी घ्यायची असेल ना तर ऑफिसमध्ये आधी सांगावं लागतं ग. अशी अचानक सुट्टी नाही मिळत मला. पण एक दिवस नाही, कसं आहे की आताच माझं प्रमोशन झालंय ना. हा, त्यामुळे कामाचा व्याप नाचा खूप वाढलाय, ताणही वाढलाय. हा, सगळं ऑफिस जे आहे ना ते माझ्यावरच अवलंबून आहे असं समज. हा, आता हे सगळं सोडून मी तुमच्याबरोबर येणं बरोबर आहे का? आता काय बोलणार यावर? तुम्हीच शिकवलंय ना, जबाबदाऱ्या टाकून मज्जा करायची नसते. जा तुम्ही ऑफिसला. बघ किती समजूतदार आहे. बघ, अगदी बापाची लेक शोभते. मी म्हणते एक दिवस नाही गेलात कामावर तर काय बिघडलं? प्रत्येक वेळेस सण समारंभ असला की मला एकटीलाच जावं लागतं. तुम्हाला कामच असतात. मग जा ना. प्रत्येक ठिकाणी मी यायलाच पाहिजे का? हो, 25 वर्षात कुठे आलात तुम्ही? काय बोलते ही? खरं ते बोलते. सगळीकडे मला एकटीलाच जावं लागतं.
सगळे जेव्हा विचारतात तेव्हा मी सांगते नाही येऊ शकले, कामं होती, नाही जमलं. हे सांगून सांगून दमले मी, आता थकले. नाही, हात नको लावूस तुम्हाला. चुलीत घाला ती नोकरी. नलू, वाटेल ते बोलू नकोस. बोलणार. अरे काय बोलणार? आज तर बोलणारच. 25 वर्षात काय मागितलं मी तुमच्याकडे? नाही साधी साडी ना दागिना. प्रत्येक वेळेला ही अशी लंकेची पार्वती बनून फिरत असते मी. माझ्याकडे फक्त एकच दागिना आहे, तो म्हणजे माझा हा नवरा. आणि आता तोही माझ्या सोबत नाही. तुझ्याशी वाद घालत बसायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. कधीच नसतो वेळ. मला जायचं ऑफिसला. थांबा. आता काय? डबा दे त्यांना, आता असेच उपाशी राहतील. जा, डबा दे, जा. दे डबा त्यांना. कधीच वेळ नसतो. माझी नेहमी सांगते ना. छोट्या डबीत लोणचं दिलंय आणि कामाच्या व्यापात जेवणाची वेळ नका विसरू. आणि दादा, नका इतकं टेन्शन घेऊ आता कामाचं. माझी नोकरी सुरू होईल, मग माझाही पगार आहे. मी आहे ना तुमचा भार हलका करायला. नका काळजी करू. नीट जा दादा. गेले गेले ना. बघितलं, एवढं बोलूनही काही उपयोग झाला का? नेहमी मनात येईल ना तसंच वागतात ते. शांत हो. मग आता शकू मावशींकडे जायचंय ना. चल तयारी करू. चल शांत हो ग. ऐक ना, हा त्या कपाटावरच्या बॅगेतून माझ्या लग्नाचं शालू काढून दे. काकी, हे खरं नाही. आज आई लग्नातला शालू नेसते. हिश्य, मग काय? म्हणजे शकूताईने सोडून सगळी लोक वहिनींनाच बघत बसणार. म्हणजे जसं दादा लग्नात बघतच बसले होते तसं का ग? पुरे झाला चावटपणा. माझ्या लग्नात होतीच वय तू? अरे मी काही नाही, मला काकीने सांगितलं. अगं तू तरी होतीच होय. अहो नाही वहिनी, मला तर ह्याने सांगितलं. म्हणाले की गुरुजींनी आचमन करायला सांगितलं तर दादा आपले तुमच्याकडे बघत होते. सगळं आचमन नाकात गेलं. अहो नाही म्हणजे पाणी नाकात गेलं ग. हो. भाऊजी पण ना नेहमी आपल्या मनचं रंगून रंगून सांगत असतात. हे आई, आपल्याला शकू मावशींना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे ना. गिफ्ट काय देऊया? अरे देवा, काय द्यायचं ग? ए थांबा थांबा, ऐका ना, मी हे करायला घेतलं होतं, पण मग ना दिवाळी चपात्यांची ऑर्डर या गडबडीत हे राहूनच गेलं. हे बघा, अरे देवा, हे बघा, हे पूर्ण करते आणि तिला भेट म्हणून देते. तिला फार आवडेल. तू स्वतःहून करतेस ना, तिला नक्की आवडेल. चालेल, लगेच करायला घेते. हो, तासाभरात पूर्ण होईल. हा, आणि नाही पूर्ण झालं ना तर जाता जाता ट्रेन मध्ये करीन ना पूर्ण. आपण वेळेत निघूया. हा चालेल चालेल. वहिनी, नोकरीचा सगळं गुंता झालाय. हो सुमन, शांत. सुमे, सुमे शांत. शांत. 2 लाख रुपये घेतलेस? कशाला हवे होते एवढे पैसे तुला? काय केलंस तू एवढ्या पैशाचं? बाबा, आपल्या घरासाठीच घेतले होते पैसे. अरे 5-50 नाही रे, 2 लाख रुपये. 2 लाख? हे दादा वहिनीला कळतं का म्हणा या? अरे आधीच मी काही कमवत नाही, घरात पैसे देत नाही, त्याच्या जीवावर जगतो आपण. त्याला कळलं तर? अरे काय करून ठेवलंस तू हे? अरे काय तसा सुचले तुला? का ही एक स्कीम होती, त्यात आपण पैसे टाकले की डबल व्हायचे एका महिन्यात.
मी अगोदर 500 रुपये टाकले होते तर त्याच्यात मला 1000 मिळाले म्हणून मी मेहता सेट कडून 2 लाख उधार घेतले. एव्हाना झाले असते 4 लाख पण तो माणूस पैसे घेऊन पळून गेला. अरे पण कशाला हवे होते एवढे पैसे? आपण घरात काहीच देत नाही, सगळा भार एकटा दादांवर पडतो. मला त्या पैशात स्वीटूचं लग्न करून द्यायचं. अरे काय करायला गेला साडी? काय झालंय सगळं? माझ्यामुळेच झालंय सगळं. मीच आयुष्यात काही करू शकलो नाही. आयुष्यभर दादाच्या जीवावर जगत आलो. मीच काय करताय तुम्ही? ओंकार, एक्सक्यूज मी, पायनॅपल ज्यूस. थँक्यू. हे छान दिसतंय. काय नवीन फॅशन आहे, एकाच कानातलं घालायची. हा? एक मिनिट पडलंय कुठेतरी ते. आईने नवीन आणले होते कानातले, कुठे गेले? ठीक आहे, डोंट पॅनिक. आपण शोधूयात. एक मिनिट सर, एक्सक्यूज मी. कानातले मिळाले. कुठे मिळालं? तिथे खुर्चीच्या खाली. थँक्यू. मला वाटलं मी नवीन कानातलं हरवलं. खरंच थँक्यू. एक क्यूट स्माइल तो बनतीये. दे. ओठा सर. काय? अहो सर, केक नाही रे, ओंकार. अहो सर, तुम्ही केक वर बसलाय. बेल्जियम चॉकलेट. बेल्जियम चॉकलेट. माझी नोकरी गेली 4 दिवसापूर्वी.
तुम्हाला कसं सांगावं कळत नव्हतं, म्हणून सकाळी तयार होऊन निघायचो आणि स्टेशन जवळच्या मैदानात जाऊन बसायचो. बाप दिवसभर कष्ट करतो म्हणून स्वीटूनं मायेनं बनवलेला डबा तिथंच बसून खायचो आणि ऑफिस सुटायची वेळ झाली की घरी यायचो. खूप वेळा वाटलं की तुम्हाला सगळं सांगावं, सगळ्या अशा जबाबदाऱ्या अशा डोळ्यासमोर दिसायला लागल्या. माझ्या स्वीटूचं लग्न व्हायचंय, चिन्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय, शरदचं अजून काही धड सुरू होत नाहीये. नका टेन्शन घेऊ, आता विसरून जा सगळं. ते सोडा आता सगळं, चला आधी जेवून घ्या. नाही ओमकार, निघतो आम्ही. वाईट वाटून नको घेऊ सर. मावशी अगं पण त्यांना भूक लागली असेल, हवं तर मी मागवतो आत. नाही नको, जाऊ दे. फक्त समोरून नको, मागच्या दारानं. ओमकार, आईला यातलं काही काही सांगणार नाही. तू काळजी करू नकोस. पिटू चल. दादा, तुम्हाला काही पैसे? नाही, नको. मलू, शरद, चिन्या आणि सुमनला यातलं काही सांगू नकोस. त्यांना नाही सहन होणार आहे. व्हॅनिश झाला म्हणजे? व्हॅनिश झाला? रॉकी, युअर गुड फॉर नथिंग. मला शोधावं लागणार ओमला. मावशी नीट जा आणि स्वीटू घरी गेल्यावर फोन कर. ओम, हा? तू इथे काय करतोस? ते काही गेस्ट होते, त्यांना सेंड ऑफ करत होतो. इथे बॅकडोरला? या कोणी गेलं का इथून? नाही, तू मला का शोधतीयस? केक कट करायचा आहे, सगळे गेस्ट वाट बघतायत तुझी. चल ना. फोन कुठे तुझा? मी कधीपासून फोन ट्राय कर. नको होतं, आता अपचन झालंय मला. एक्झॅक्टली. बघितलं ना ओव्हर इटिंग मुळे काय होतं. आय विल कॉल अप डॉक्टर शाह. नाही 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 नाही, नको. डॉक्टरांना फोन करू नकोस तू तायडे. मला माहितीये या अपचनावर एक काढा घेतला ना की बरं वाटतं. अंबरनाथला ना खूप चांगले वैद्य आहेत. मी त्यांच्याकडे काढा घेते आणि बरी होते आणि तुला सांगते ना लगेच. ओंकार नेईल मला. नेशील ना? हा. काय बघतोयस तू? तू एकटाच पुरणपोळ्या खाणार आहेस का? नाही नाही, हा हो हो. चल चल, येतो. चक्कर पण येते का थोडीशी? आली चालेल. काय ग, किती खाल्लंस? गुडघ्याजवळ जरा असं फुगीर वाटतं ना. तिथे शिवण आहे ना, कापायच्या आधी विचार करायचा. बस ना, किती बोलशील. कळलं ना मला तू शिवलायस ते. आता माझा मी बघेन.
अहो काय करताय? थांब ग. स्टाईल पिटू कशी वाटते स्टाईल? मस्त. वहिनी हा येतो हा जरा फेरफटका मारून. अहो तू गप ग. मनोज किराणावाल्याचा पोऱ्या हा बहुतेक बिलाचे पैसे घ्यायला आलाय. ओ सायकलवाले कुठे गेले घरातले? घरात कुणी नाहीये रे बाबा, सगळे गावी गेले. गावी गेले? कधी येणार? कधी? बहुतेक येणारच नाहीत. काय येणारच नाहीत? मालकाला काय उत्तर देऊ? शरद, ए शरद, ए ए ए शरद, ए शरद, कडी कोणी लावली? दादा माहित नाही. हे काय बिल? अहो 2 महिने झाले बिल दिलं नाही अजून. सेट ओरडतायत तिकडे. हो हो हो. अहो हे गेल्या महिन्याचं बिल आहे. द्यायचंय ना ते? हो म्हणजे देणारच होते मी, पण मालकाला सांग मी त्यांना येऊन भेटतो म्हणून. नक्की? हा हो. बघा हो. नलू, दर महिन्याला एवढा खर्च नाही परवडायचा ग. हो खर्च थोडा कमी करायला हवा. महागाई वाढत चालली आहे आणि दोन्ही वेळेला जेवलंच पाहिजे असं काही नाहीये. हं? आणि बघ, आजपासून रात्रीचं मला काही नको. अहो सकाळी पोटभर जेवतोय ना. हे बरोबर आहे तुमचं, पण आज ओमकारला जेवायला बोलवलं, त्याच्या पुरतं करते, बाकी आम्ही थोडं थोडं खाऊन राहू. दादा डबा. दादा तुम्ही कुठे चाललाय? माझी काळजी करू नकोस. दादा येतो. आई लोणचं आहे का? नाही लोणचं नाही. चपात्या भाजी नाहीये ना स्वीटू? वहिनी एवढीशीच आहे. दोघांपुरतं पुरेल. मी टुकबुळ करू का नाही तर शिकरण? पण आज दूध पण मी कमीच घेतलं होतं, वाटीभर असेल. शिकरणाला कसं पुरेल? जाऊ दे, तुम्ही ताटं वाढायला घ्या. चल चल चल. चटणी चिन्या चटई आण. खाली बसायला जमेल ना? अगं काय बोलतेस तू? हा अगदी जमेल, येतं बसता मला. चिन्या घे, बस बस.
तररंग तरंग भाऊजी, ही शकू माझी बालपणीची मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. ओमकारला ओळखता ना तुम्ही? शकू, हे आमचे शरद भाऊजी. या ना जेवायला, आम्ही आत्ता जेवायला बसलो. या. नाही मी खाऊन आलोय. मित्राकडे गेलो होतो ना, त्याने वडे मागवले. खा खा म्हणून मागेच लागला माझ्या. एवढे वडे खाल्लेत, जाम झालं हो पोट. तुम्ही जेवा जेवा जेवा. हो हो. वहिनी, मी आहे. बर. वडे खाऊन आले ते. स्वीटू, तू तरी बस ना आमच्या बरोबर. नाही, मी नंतर जेवते मावशी. तुम्ही करा ना सुरू. तुम्ही? माझा उपवास आहे, मी वाढते. हो बरं बरं बरं. शकू, तुम्ही घ्या ना जेवायला. आम्ही गप्पा मारायला बसतो ना तुमच्या बरोबर. बरं. घे रे. मावशी, मस्त झालंय ना सगळं, एकदम कमाल. आणि स्वीटूच्या हातच्या पुरणपोळ्याचा म्हणजे खूपच भारी. खरंच. पण आईने एकदा तुझ्या आमटीची स्तुती केली होती, काय ग आई? त्यापेक्षा ही आमटी फारच सुंदर झालीय. खरंच फार छान झाली आहे आमटी. पुरणपोळ्या तर कमाल स्वीटू. पुरणपोळ्या काय रे, पुरणपोळी. ओंकार एकटाच येणार होता ना, म्हणून स्वीटूने त्याच्या पुरतच केली. पण छान झाली आहे आमटी, अगदी छान. कसली काय ग, पातळ झाली? नाही, अजिबात नाही. कार अजून आली नाहीये. and people are so tacky. पप्पा कार आली, मी तुम्हाला कॉल करते. ओके? yes पप्पा, love you पप्पा. yes love you. हॅलो, खानविलकरांचं गेस ना? येस. मिस मोमो? येस. हॅलो, मी I know you, ओमकार. Good to see you. माझ्यासाठी. Thank you. Come on. या. हॅलो, मालविका खानविलकर? येस, मालविका बोलते. मी आरटीओ डिपार्टमेंट मधून ऑफिसर बोलतोय. कार स्टेशनच्या बाहेर मधोमध रस्त्यावरती पार्क होती. त्या कारच्या नंबरवरून तुमची डिटेल्स मिळाली. विच कार? सिल्वर कलरची 589. डॅड. येस बेटा. आपली व्हाईट कलरची छोटी गाडी स्टेशनला कशी गेली? रस्त्यात उभी आहे ती.
आपली व्हाईट कलरची हा छोटी गाडी स्टेशनला. रॉकीला विचारलं का? रॉकी यावेळी जिम मध्ये असतो. हॅलो, ड्रायव्हर आहे का तिथे? नाही, इथे कोणीच नाहीये. तुमची कार आम्ही आरटीओ ऑफिसला घेऊन आलो आहोत. तुम्ही इथे फाईन भरा 23,500 आणि कार घेऊन जा. हा, दॅट्स ओके, दॅट्स ओके. दादू, दादू. यस मॅडम. व्हाईट कलरची छोटी गाडी आज कोण घेऊन गेले? ओंकार दादा घेऊन गेले असते. ओंकार घेऊन गेला? सकाळी ओंकारला तुमच्या समोर मी सांगितलं होतं ना, मोठी गाडी घेऊन जा, नवीन. हो हो. तरी तो मोमोला आणायला छोटी गाडी का घेऊन गेलाय? गॉड, हा ओंकार ना कधी कधी मॉमचा मुलगा असल्यासारखा वागतो. नाही काय. गाडी जर ओंकारने नेली असेल तर ती एअरपोर्टला असणं अपेक्षित होतं. स्टेशनला कशी गेली? तू बोला का नाही? तुला एवढं लागलंय ते. हे तू डायरेक्ट ट्रेन मध्ये चढलीस ग? वेळ दिलास का मला काही सांगायला? सॉरी. इट्स ओके, फार नाही लागलाय. आणि खरंच सॉरी. तिकीट सर. तिकीट मॅडम. यांचं कुठे? माझं दिलंय ना, मी आहे. अहो हे तुमचं आहे ना, यांचं कुठे? मीच दिलं ना, मग माझंच तिकीट आहे हे. कुठे आहेस तू? नेक्स्ट स्टेशन नागपूर. तू ट्रेन मध्ये काय करतोयस? हो, फोन ठेवा आधी. तुम्ही विदाउट तिकीट प्रवास करताय ना? ओमकार, तू ट्रेन मध्ये काय करतोयस? आणि तो जो कोण माणूस आहे त्याला म्हणा की ट्रेन विकत घेऊ शकतो आपण, खानविलकर सोबत. हो हो हो, सांगतो. हा सांगतो. जरा काहीतरी गोंधळ देतात ते. एकच मिनिट. ओमकार, कोण आहे तुझ्या बरोबर? यावेळी तू एअरपोर्टला मोमोला पिकअप करायला असणं अपेक्षित होतं. हॅलो मालविका. मी फाईन भरतो. किती भरायचं मला सांगा? 250 रुपये. ओके. मॅडम हे घ्या तुमचं तिकीट. हा. काय झालं? वॉलेट गाडीत राहिलंय. सुमनचं औषध घेऊन ये. आता कारण देऊ नका. हे बघा, तुमच्याकडे फाईन भरायला पैसे नाही आहेत ना, मग तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो नको, जेल वगैरे काय. खरंच गाडीत राहिलंय वॉलेट. मी तुम्हाला पैसे देतो. चर्च गेट आहे ना, तिकडे गेल्यावर पैसे देतो. तुम्ही नंबर घ्या ना माझा. अहो गाडी कल्याणची आहे, चर्चगेटला कशी जाणार ती? हे बघा, तुम्ही चला, पोलिसांकडे चला. नाही, मी देते सर. नाव बोला. कोणाच्या नावाने फाडायची पावती? ओमकार खानविलकर. खानविलकर. काय झालं ना की म्हणजे त्यांचा असा समज झाला की मीच ओमकार आहे. आणि मी काही बोलायच्या आत त्यांनी मला, आपल्या गेस्ट आहेत ना, सो म्हणून मी त्यांचं मन नाही मोडलं. Dad, please come, darling. Dad, she's Momo. आपल्या घरची होणारी सून आहे ती. ओ. And Momo, of course, he is my dad. Hi, Daddy. हाय मोमो. गेट वेल सून. Huh? Dad. He just cracked a joke. Joking. Dad, रॉकी तुम्हाला शोधत होता मगाशी. हा. This way. हा. Dad, this way. हा, एक्सक्यूज मी. Darling. या आपल्या स्पेशल गेस्ट आहेत, मोमो मॅडम. त्यांना गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. स्पेशल गेस्ट रूम. ओके मॅम.
मोमो, प्लीज फील एट होम डार्लिंग. बाय. मॅम ऍक्च्युली मोमोला आणायला तू का गेलास एअरपोर्टवर? व्हॉट इज दिस? हा हॅलो. ओम, कुठेस तू? ताबडतोब घरी ये. काय चाललंय हे? थाई ड्राईव्ह करतोय. जरा एक काम आहे, अर्जंटली जावं लागेल. घरी आल्यावर सांगतो. ओके चलो बाय बाय बाय. काय होतंय? मी म्हणतो होतं ना, तू पाणी आण, पाणी दे, पाणी दे. सुमन, इकडे 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 इकडे. हळू 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 हळू. स्वीटू, पाणी आण. गॅस गॅस. सावकाश. तू पण ना हट्टी आहेस सुमन. मी आणि स्वीटू करत होतो ना. बघ ना, सकाळपासून तुम्हीच तू बोलू नको. शांतो शांतो. स्वीटू पंप आण. हळू हळू. स्वीटू, तो पंप संपलाय, तू आणलेला दे. हे बघा, तुमच्याकडे फाईन भरायला पैसे नाही आहेत ना, मग तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. चला. नाही, मी देते सर. श्वास घे. अगं बघतेस काय? पंप दे. नाही आणलंय, मी पटकन घेऊन येते. श्वास घे. तू कसं काय आलास इकडे? आधी काकीला औषध दे. पंप दे 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 पटकन. हो हो हो, घे घे. बरं वाटतंय? हा, अगदी देवासारखं आलास बघ. अगं, प्रिस्क्रिप्शन गाडीत राहिलं होतं चुकून. हो का? बरं वाटतंय? ओमकार, तू बस ना, मी पाणी आणते. काकी तू आधी. बरं आहे ना? शूज काढून येतो. ही महागातली औषध आहेत, एवढे पैसे नाही आहेत आमच्याकडे. ओके, उधार राहिले मग नंतर दे. मला उधारी ठेवायला आवडत नाही. गुड, मलाही नाही. तुला माहिती ना कुठे येतो? तू थांब, कुठेही जाऊ नको. सुटू नको सुटू. सुटू ऐक मला, सुटू नको प्लीज. सुटू सुटू नको. सुटू मिळाले मला मारतील. सुटू नको. स्वीटू, दादांची काळजी घे. येऊ दे त्याला, बघतोच. शरद, तू सुमन बरोबर थांब आणि डोक्यावर जरा बर्फाची लादी ठेव. वयात आलेल्या पोरांवर असं चिडायचं नसतं, कळत नाही का रे तुला? स्वीटू, हो हो, मी चल चल स्वीटू. सुमन, चिन्या, भाऊजी. चिन्या, चिन्या कुठे?
दादा दादा मी चुकलो. माझ्यामुळे सगळी वाट लागली. मग माझ्यामुळे तुम्हाला काय नाही झालं. काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाही. तू आधी रडू नकोस. आधी तू मला बोलला का नाहीस रे? अरे आपण केलं असतं ना काहीतरी. तू आणि तुझ्या बापाने हे सगळं लपवून ठेवलं माझ्यापासून. अरे अरे आधी आधी रडू नकोस, रडू नकोस. अरे तुझ्यापेक्षा पैसा महत्वाचा नाहीये. अरे घरी जाऊन बघ तुझ्या आईची काय अवस्था झाली ते. अरे तू आज सापडला नसतास ना तर सगळ्यांचा जीव गेला असता. परत असं सोडून जाऊ नकोस आम्हाला. चुकलं दादा. माझ्या लग्नासाठी केलंच ना हे? इतका कंटाळा आलाय तुला माझा की कर्ज काढून माझी पाठवणी करायला निघाला होतास? सॉरी यार स्वीट. हे बघ, तुम्ही सगळे माझ्यावर जेवढं प्रेम करता ना तेवढं प्रेम करणारा नवरा मिळेपर्यंत मी कुठेही जाणार नाही. कळलं? हा चल आता आपण आपल्या घरी जाऊ. उठ. कपडे बदलून जा. जा. दादा ते जरा पैसे हवे होते बससाठी. कल्याणला एक काम आहे. किती रे? 30 रुपये. ताई तुमचे कसे आभार मानावे खरंच कळत नाहीये मला. राजू तू चिन्याचा खरंच खूप चांगला मित्र आहेस. आम्ही आमच्या मुलाला आता घेऊन जातो. चिन्या. हा चल. काय झालं? नाही नाही मी नाही येत. का? अगं ते बाईचे पैसे दिले नाही तर त्यांची पोरं मारतील मला. नाही स्वीटू. चिन्या मी आहे ना. स्वीटू याला घेऊन घरी जा. मी आलोच. दादा तुम्ही कुठे चाललायत आता? माझी नको काळजी करू. काळजी घ्या. आलोच. जा. चल. काही नाही आम्ही आहोत ना आता. मी तयार आहे.